नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे, जर आमचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, आता 21 तारखेला गुरुपौर्णिमा आहे. तर गुरु का करावा किंवा गुरु कधी करावा किंवा गुरु कोणाला करावा हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, गुरुपौर्णिमा आपल्याकडे खूप धूमधडाक्यात साजरी केली जाते. आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. तर गुरुपौर्णिमेला गुरुपूजन केले जाते. गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असंही म्हणतात, कारण महर्षी व्यासांनी वेदांचे ज्ञान जगासमोर उघड केले होते. गुरु म्हणजे मार्गदर्शक आणि पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरुकडून मिळालेल्या ज्ञानाने आपले जीवन सार्थक होते. प्रत्येकाच्या आयुष्यात कोणी ना कोणी तरी गुरु हा असतोच. आपला पहिला गुरु म्हणजे आपली आई. आपण गर्भामध्ये असल्यापासून ती आपल्यावर संस्कार करत असते. आपण कितीही मोठे झालो तरी आपण आपल्या आईकडून आजही काही ना काहीतरी शिकतच असतो. आईप्रमाणेच आपले वडीलही आपले गुरु असतात. त्यांच्याकडून सुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये भरपूर काही शिकतो. त्याच्यानंतर आपले जे गुरु असतात ते म्हणजे आपले टीचर किंवा आपले शिक्षक, जे आपल्याला ज्ञान देऊन आपल्याला सक्षम बनवतात. गुरु या शब्दाचा अर्थ आहे गु अक्षर म्हणजे अंधकार आणि रू अक्षर म्हणजे नाहीसा करणारा. गुरु आपल्या जीवनातील अंधकार दूर करून आपल्याला प्रकाशात आणून आपले जीवन आनंदी कसे राहील व आपण योग्य मार्गावरती कसे चालू हे आपल्याला ते शिकवतात. गुरु म्हणजे ज्ञानाचा अखंड झरा आहे, किंवा तुम्ही म्हणा की गुरु एक महासागर आहे. आपल्या जीवनात आपले गुरु आले की त्यांची कृपा आपल्यावर सतत राहते हे नक्कीच. गुरूंची कायम सेवा करणे, साधना करणे, पूजा अर्चा करणे, जसं आपल्याला जमेल त्या कामांमधून वेळ काढून त्यांची सेवा करणे हीच गुरूंविषयी खरी कृतज्ञता आहे. गुरु आपल्यावर निरपेक्ष प्रेम करतात. आपण आपले काम झाले नाही तर आपण आपल्या गुरूंना किती बोलतो. भले मग आपण वाईट साईड बोलतो, आपण अजिबात त्यांच्याकडे बघत पण नाही किंवा आपण त्यांची सेवा करत नाही. पण आपले गुरु आपल्यासाठी काय चांगलं काय वाईट हे त्यांना कायम माहिती असतं आणि तेच करतात जे आपल्यासाठी चांगलं आणि कल्याणकारक आहे. पण आपण कितीही हट्ट केला तर गुरु आपल्या हट्ट कधीच पुरवत नाहीत. कारण एकदा आपला हट्ट ते म्हणतात ना की जायज नसतो. तर गुरु आपलं कधीच वाईट करू शकत नाहीत, एवढं कायम लक्षात ठेवा. गुरु दीक्षा घेतल्यावर आपण गुरुतत्वाशी जुळले जातो. आपल्या जीवनात येणाऱ्या खूप साऱ्या अडचणी गुरु स्वतःवर घेतात. आपले पाप पुण्य ह्यांचा सगळ्यांचा हिशोब आपल्या गुरुकडे हा कायम असतो आणि ते कायम ठेवतात आणि त्याचप्रमाणे आपल्याला त्याचं फळ मिळत असते. बघा, जसं बागेत फळ लागल्यावर पक्ष्याला बोलवावं लागत नाही असं समर्थांनी म्हटलेलं आहे, तसंच आपली पात्रता झाली की गुरु आपल्याला त्यांच्यापर्यंत पोचवण्याचा मार्ग हे कायम दाखवत असतात. तर बघा, गुरु कोणाला करावा, तर ज्याच्यात तेवढं सामर्थ्य आहे की आपल्यासाठी काय वाईट आहे काय चांगलं आहे आणि जो आपल्याला सगळ्या संकटातून अलगद तारून देईल व आपल्याला कायम सद्बुद्धी देईल, चांगला मार्ग दाखवेल, अशा गुरूंनाच आपण गुरु करावा. बघा, आजकाल ना तुम्ही गुरु शोधायला गेला ना तर भरपूर तुम्हाला मिळतील. मग बरेच ढोंगी लोक आहेत, बरेच अशी लोक आहेत, बरीच चांगली लोकं पण आहेत, मी नाही म्हणत नाही. पण आजकाल ना हे खूप चाललं आहे की लोकांना भरपूर फसवलं जातं की आम्ही तुम्हाला गुरुमंत्र देऊ, तुम्ही या हे करा. अजिबात नाही. बघा, आपले स्वामी आहेत, भले मग तुम्ही स्वामींना माना, साईबाबांना माना, मग त्याच्यानंतर दत्तगुरूंना माना,
बघा, या सगळ्या देवतांचं महात्म्य आपल्याला माहिती आहे. त्यांच्यात किती पॉवर होती, किती पॉवर आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यांचं काय महात्म्य आहे हे सगळ्यांना माहिती आहे. ब्रह्मांड नायक आहेत. दत्तगुरूंच्या काय काय लीला होत्या ह्या आपण गुरुचरित्रामध्ये वाचलेल्या आहेत. तर अशा सद्गुरूंना, अशा महान व्यक्तींना तुम्ही गुरु माना. नाहीतर आजकाल लोक उठतात सुटतात आणि कोणालाही गुरु मानतात, तर असं करू नका. तर आता गुरु कोणी करावा? तर गुरु आपण सगळे, म्हणजे कोणीही व्यक्ती गुरु करू शकतो. तर त्या माणसामध्ये तेवढी क्षमता पाहिजे, जी म्हणजे आपण म्हणतो ना की चला एकदा आपण गुरु केला की त्या गुरूंची सेवा, ध्यानधारणा, साधना, पूजा अर्चा जशी तुम्हाला जमेल तशी ही झालीच पाहिजे. आपण गुरुमंत्र घेतो आणि आपण सोडून देतो, पण तसं अजिबात चालत नाही. गुरुमंत्र हा तुम्ही घेतला तुमच्या गुरूंकडून तर तो तुम्हाला म्हटला गेलाच पाहिजे. त्याची तेवढी साधना झालीच पाहिजे. आपल्याकडून गुरुची सेवा ही झालीच पाहिजे. नाही तर अजिबात गुरु करू नका. आपण काय करतो, आपण गुरु बनवतो, गुरुपद घेतो, गुरुपद आपण स्वामींना देतो, वर्षभर आपण काहीच करत नाही. असं अजिबात चालणार नाही. त्यामुळे गुरुपद घेताना विचार करून घ्या. कोणाच्याबद्दल वाईट बोलणं, विचार करणे, कोणाच्या तरी वाईट होऊ दे अशा गोष्टी मनामध्ये येणे, सेवा न करणे किंवा शिवाशाप देणे अशा गोष्टी मनामध्ये येत असेल किंवा तुमच्या मनावरती तुमचा जर कंट्रोल नसेल तर तुम्ही प्लीज गुरुपद स्वामींना देऊ नका किंवा गुरुसुद्धा बनवून घेऊ नका, कारण त्याचा काहीच फायदा नाही. कारण आपण आपलं आयुष्य कसं चांगलं करू, अध्यात्माच्या मार्गामध्ये आपण कशी प्रगती करू, स्पिरिच्युअली आपण कसं वाढवू हे आपल्याला गुरु कायम शिकवत असतो. आणि जर आपण हे सगळं करूनसुद्धा जर आपली कर्म जर चांगली आपण जर करणार नसू किंवा गोष्टी जर आपल्या चांगल्या करणार नसू तर गुरुमंत्र घेऊन आणि गुरुपद देऊन काहीही उपयोग नाही. त्यामुळे गुरु करताना किंवा गुरुमंत्र घेताना, गुरुपद घेताना प्लीज विचार करून घ्या. तुमच्यामध्ये तेवढं सामर्थ्य असेल आणि गोष्टी, सेवा सगळ्या घडणार असतील तर आपण गुरु हा नक्की करावा. ह्याच्यामुळे म्हणजे गुरु केल्यामुळे आपल्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळते आणि आपलं पुढचं आयुष्य हे सुखकर होतं. भलेच अडचणी, प्रॉब्लेम्स येतात, पण त्यातूनसुद्धा गुरुच हा आपल्याला कायम तारत असतो, हे लक्षात ठेवा. हे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.